हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मी नेहमीच म्हणते की खाऊन पिऊन खूप खुश असाल. तर आता सध्या आपण आषाढी एकादशी स्पेशल सगळे उपवासाचे पदार्थ करतोय. तर अजून एक छान आणि असा वेगळा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर आज मी करणार आहे पनीरचे कटलेट. हो, पनीरचेच कटलेट. आणि हो, पनीर उपवासाला चालतं कारण की ते दुधापासूनच बनतं. आणि मी तर शक्यतो पनीर घरीच करते कारण की दूध फाटून वगैरे पनीर बनवतात. तर पनीर उपवासाला चालतं. त्यामुळे आज मी करणार आहे पनीरचे कटलेट. एक वेगळा पदार्थ आहे. तर बघा त्यासाठी काय काय लागतं ते. तर आपण पहिले साहित्य बघून घेऊया. पनीरच्या कटलेटसाठी लागणारे आपल्याला उपवासाची भाजणी. उपवासाच्या भाजणीमध्ये साबुदाणा, भगर आणि राजगिऱ्याचं पीठ असतं. ओला नारळ जो मिक्सरमधनं बारीक केला आहे मी, आणि पनीर, अद्रक किसलेलं, मीठ, हिरवी मिरची आणि उकडलेले बटाटे. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करणार आहे आणि त्याचे कटलेट बनवून घेणार आहे. त्यासाठी एक भांडं घ्यायचं, त्यात टाकायचं पनीर, त्यानंतर टाकायचं हिरवी मिरचीची पेस्ट. तुम्हाला लागेल तशी टाका, किती तिखट पाहिजे त्यानुसार. त्यानंतर किसलेलं आलं आहे हे, ओलं खोबरं मिक्सरमधनं बारीक केलेलं, त्याच्यानंतर 2 बटाटे आहेत ते मी किसून घेणार आहे. किसल्याने छान त्याच्यात गुठळ्या राहत नाही आणि मग छान मिक्स होतं ते. आणि आता चवीनुसार मीठ. आता पहिले हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. जर पनीरचं काही राहिलं असेल गुठळ्या वगैरे तर ते छान मिक्स करून घ्यायच्या. आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये हे जे आपलं भाजणीचं पीठ आहे हे थोडं थोडं करून टाकायचं. भाजणीचं पीठ आपण थोडंसंच वापरणार आहे कारण फक्त ते आपल्याला बाइंडिंगसाठी आहे. मी 2 चमचे टाकले. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, छान मी असं याचा गोळा करून घेतलाय. आता आपण याच्या छोट्या छोट्या कटलेट बनवून घेऊया. त्या कटलेट बनवेपर्यंत आपण इथे तवा ठेवूया गरम करायला, जेणेकरून तो तवा गरम होईल. तवा चांगला छान तापू द्यायचा आणि नंतर त्याच्यावर तेल टाकायचं. आता इथं आपला तवा तापतोय, त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि याचे असे कटलेट बनवून घ्यायचे. कटलेटचा आकार तुम्ही कसा पण द्या, गोल, त्रिकोणी. तुमच्याकडे शेपवाला असेल तर शेपवाले द्या. तवा आपला तापलाय, इथे तेल टाकून घेऊया. आणि इथं या टिक्की ठेवूया. मंद गॅसवर होऊ द्यायचे सगळ्या टिक्क्या, तेव्हा ते छान आणि कडक कडक छान लागतात. हे बघा, हे बघा. A few moments later. हे बघा, आता याला आपण पलटी करून घेऊया. हे बघा, छान असा कलर बदललाय त्याचा. आता परत थोडे 5 ते 7 मिनिटं हे मंद आचेवर हाच कलर दुसऱ्या साईडने पण आला पाहिजे. हे बघा, आता आपण गॅस बंद करूया. चालेल, हे बघा, मी गॅस बंद केलाय. आता आपण आपल्या प्लेटमध्ये काढूया. हे बघा,
छान दिसतंय ना? तर तयार आहेत आपले उपवासाचे पनीरचे कटलेट. सुटले ना तोंडाला पाणी, तर ही रेसिपी पण नक्की करून बघा या एकादशीला. हे तुम्ही नुसते पण खाऊ शकतात किंवा दही किंवा आपली ओलं खोबरं शेंगदाणे याची चटणी. तर हे खूप छान लागतात. जास्त तिखट पण नाही, जास्त हे पण नाही, पण चवीला खूप सुंदर लागतात. तर तुम्ही ट्राय करून बघा. आता तुम्ही पाहिली उपवासाची पनीर कटलेटची रेसिपी. तर अशीच एक दुसरी रेसिपी आहे उपवासाची कचोरी. हो, उपवासाची कचोरी. ती पण मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी काय लागते ते बघून घेऊया. तर उपवासाच्या कचोरीला लागणार आहे आपल्याला हे भाजणीचं पीठ, उपवासाच्या भाजणीचं पीठ, बटाटे, साखर, मीठ आणि हे जे आहे हे ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट वाटून घेतलेली आहे. आता हे जे आपलं राजगिऱ्याचं पीठ आहे याचं आपण बाहेरचं आवरण बनवणार आहे. याच्यात आपण एक बटाटा किस करून टाकणार आहे आणि याचं छान असं पीठ मळून घेणार आहे. एक भांडं घेऊया. हे माझं फेवरेट भांडं आहे. याच्यामध्ये सगळं मिक्स करता येतं व्यवस्थित. उपवासाची भाजणी, थोडंसं मीठ, एक बटाटा किसून, आता याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा. मी हे सगळं मिक्स करून घेते. आता याच्यात पाणी जसं जसं लागेल तसं तसं घालत जा. हे आपल्याला घट्टसर पाहिजेत, कारण हे बघा थोडं थोडं मिक्स करून करून असा गोळा बनायला तयार होतो. जेवढा घट्टसर आहे ना तेवढी कचोरी छान लागेल आपली. हे बघा असा गोळा बनवून घेतलाय मी. आता आपल्याला मधलं सारण बनवायचं आहे. तर एक भांडं घ्यायचं. त्यामध्ये हे आपलं ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट जी केली ती टाकायची. नंतर त्याच्यात साखर टाकायची, कारण की तिखट गोड छान टेस्ट आली पाहिजे कचोरीला. मीठ, एक बटाटा आहे तो टाकायचा, कुस करून टाकायचा, कारण की त्याला बाइंडिंग यायला पाहिजे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. गोळे बनवायचे. आता आपण याची कचोरी बनवून घेऊया. तोपर्यंत आपलं तेल पण तापायला ठेवूया कढईमध्ये. हे जे आवरण आणि हे सारण याची कचोरी बनवून घेऊया. गोळा घ्यायचा, याला छान पहिले असं मळून घ्यायचं, हातानेच प्रेस करायचं आणि त्याची मोदकाला कशी आपण पारी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची. हे बघा, मला केवढी पाहिजे, छोटी मोठी त्या हिशोबाने पारी घ्या. आणि हा जो मी गोळा बनवून घेतलेला सारणाचा तो मध्ये टाकायचा. हे बघा अशी छान सगळे बनवून घेते मी. सगळ्या कचोऱ्या करून घेतल्यात आणि आपलं तेल पण तापले. आता या तेलामध्ये तळूया. आता या कचोऱ्या याच्यामध्ये टाकूया. वर असं छान तेल टाका. कचोरी म्हटली की ती छान कुसकुशीतच व्हायला पाहिजे. आता पलटी करून घेऊया. कलर असा छान बदलला पाहिजे. हे बघा थोडासा लालसर, म्हणजे ती छान कडक कडक होते. हे बघा मी गॅस बंद करते आणि छान निथरून घेते. हे बघा
आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या उपवासाची कचोरी तयार आहे. हे बघा, आला आवाज. तर ही एवढी छान लागते ना खायला, मस्त तिखट गोड, कारण की हिरवी मिरची आहे, अद्रक आहे, खोबरं आहे आणि साखर आहे. त्याचं सगळ्यांची टेस्ट मिक्स करून याची टेस्ट एवढी सुंदर लागते ना. कारण की असं पण एरवी आपण साबुदाणा वगैरे ते खातोच, आणि उपवासाच्या दिवशी असं मिळमिळ तोंड होतं ना, तसं चटपटीत पदार्थ तयार करा आणि खा, खूप छान लागतात. तर अशा प्रकारे आपली उपवासाची कचोरी तयार आहे. तर बनवणार ना ही रेसिपी, आणि मला फोटो शेअर करायला विसरू नका. आणि हो, माझ्या लास्ट व्हिडिओला म्हणजे आपल्या उपवासाची इडली आणि मेदूवड्याला एवढा छान रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी. 700च्या पेक्षा जास्त लोकांनी बघितले. पण प्लीज 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 माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही बघतात पण लाईक शेअर काहीच करत नाही, इवन सबस्क्राईब पण नाही करत. तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी केले त्यांना खूप खूप धन्यवाद, आणि ज्यांनी नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.